नमस्कार, वीरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये मी संतोष नागरे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आपण या अगोदर वाक्य पृथक्करण यामधला दुसरा जो घटक आहे तो घटक बघत आहे विधेय विभाग। त्याच्यामधला आपण पहिला जो याच्यामध्ये बघा विधेय विभाग, त्याला विधेयांग म्हणतात। विधेय म्हणजे क्रियापद। आता याच्यामध्ये 5 घटक येतात। कुठले येतात? कर्म, कर्म विस्तार, विधानपूरक, विधेय आणि विधेय विस्तार असे 5 घटक येतात। आता याच्यामधला पहिला जो घटक आहे तो आज आपण घेऊया या व्हिडिओमध्ये आणि नंतर स्टेप बाय स्टेप आपण बाकीचे घटक घेणार आहोत। आता एक कर्मचे आपण सगळ्यात पहिले काय करूया, डेफिनेशन लिहून घेऊया। कर्म म्हणजे काय? क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ज्या घटकावर घडते तो घटक म्हणजे कर्म होय। खूप असा अत्यंत मजेशीर टॉपिक आहे। फक्त मराठी व्याकरण समजून घेतलं ना तर सर्वात सोपं आहे आणि नंतर वाचतच राहते। आता कर्म घेतोय आपण। काय म्हणते कर्मामध्ये? क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ज्या घटकावर घडते तो घटक म्हणजे कर्म होय। आता वाक्य बघूया आपण। आता याच्या खाली अजून थोडस आपल्या डेफिनेशन मध्ये लिहून घ्या कर्माची। याच्यामध्ये ते झालं की याच्यानंतर खाली मी लिहून देतोय, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया, हे महत्वाचं आहे। कोणावर घडते असा प्रश्न करावा। हे वाक्यात हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष राहू द्या। काय म्हणते? क्रिया कोणावर घडते असा प्रश्न करावा वाक्यामध्ये। असा प्रश्न करावा व जे उत्तर येईल त्या उत्तराला धरून उलट प्रश्न करावा व उत्तर हो आल्यास ते कर्म होय। आल्यास ते कर्म होय। उत्तर नाही आल्यास त्या वाक्यात कर्म नाही असे समजावे। ट्रिक तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कामी येईल। नक्की तुम्ही एकदम ध्यान देऊन ऐका, तुम्हाला समजून सांगतो। एकदम सोपं आहे। आपला खडू संपला त्याच्यामुळे खडू घेऊया दुसरा। काय म्हणताय बघा, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कोणावर घडते असा प्रश्न करावा व जे उत्तर येईल त्या उत्तराला धरून काय उलट प्रश्न करायचा आहे, उलट प्रश्न करावा व उत्तर होय आल्यास ते कर्म होय। उत्तर जर होय आलं तर ते कर्म म्हणायचं आणि उत्तर जर नाही आलं तर त्या वाक्यात कर्म नाही असे समजावे। समजलं? आता ते कसं होतं ते तुम्हाला मी प्रश्नाच्या माध्यमातून समजावून सांगतो। एकदम लक्ष काळजीपूर्वक इकडे द्यायचं आहे। एकदम सोप्या भाषेत मी स्वतः नोट्स काढल्या, त्या नोट्स तुम्हाला नक्कीच कामी येईल। आपण प्रश्न ते पहिलेच घेऊया म्हणजे तुम्हाला लगेच समजून येईल। रामू आंबा खातो। आता काय रामू आंबा खातो काय? मग आपल्याला प्रश्न विचारायचा आहे
खाण्याची क्रिया प्रश्न विचारा ना, खाण्याची क्रिया कोणावर घडते? कोणावर घडते खाण्याची क्रिया? आपण प्रश्न विचारला, कोणावर घडते सांगा, कोणावर घडते खाण्याची क्रिया? सगळ्यात पहिलं आपण काय करायचंय, याच्यातला कर्ता आपण शोधून घेऊया. इकडे पहिले हे करू, खाण्याची क्रिया प्रश्न केल्यापेक्षा आपण पहिला कर्ता काय आहे, खाणारा कोण, पहिला हा प्रश्न काढूया आपण. खाणारा कोण आहे? तर खाणारा आहे रामू. हा झाला कर्ता या वाक्यातला. आपण पहिला कर्ता शोधून घेतला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, त्याला उलट प्रश्न करायचा आहे. खाण्याची क्रिया कोणावर घडते? खाण्याची क्रिया इथं कोणावर घडू राहिली सांगा बरं. खाणारा कोण आपला झाला वाक्यातील कर्ता. कर्ता म्हणजेच काय, उद्देश. ठीक आहे, हे आपण हे काढून घेतलं. त्याच्यानंतर खाण्याची क्रिया ही कोणावर घडू राहिली, तर आंब्यावर खाण्याची क्रिया घडू राहिली. मग आंबा काय आहे, कर्म आहे. ज्याच्यावर क्रियापद हे क्रियापद आहे. मग क्रियापदाची क्रिया कोणावर घडू राहिली, आंब्यावर घडू राहिली. मग आंबा काय आहे, त्या वाक्यातलं कर्म आहे आंबा. आता याला उलट प्रश्न विचारा. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्रश्न, याला प्रश्न विचारायचा, आंबा खाल्ला का? आंबा खाल्ला का? आंबा खाल्ला की वाक्यात रामू आंबा खातो. आंबा खाल्लाय का? हो, आंबा खाल्लाय. मग होय आलं. मी तुम्हाला म्हणलं ना होय, मग हो उत्तर आलं. म्हणजे याचा काय, या वाक्यामध्ये काय आहे, कर्म आहे. या वाक्यात कर्म आहे. कर्म कोणतं आहे, तर आंबा आहे. मग आंब्याला आपण प्रश्न विचारला, आंबा खाल्ला का? असे प्रश्न आपण विचारले. मग आकाश उडाला का? आकाश उडतो का? नाही. ते असे प्रश्न विचार. मग नाही, तर त्या वाक्यात कर्म नाही. आता इथं काय केलं आपण, खाण्याची क्रिया कोणावर घडते, आंब्यावर. मग आंबा खाल्ला का असा प्रश्न विचारला. मग होय उत्तर आहे, आंबा खाल्लाय ना, रामू आंबा खातो. मग रामू आंबा खाऊ राहिलाय की नाही. मग किती सोपं आहे. मग आंब्या खाण्याची क्रिया कोणावर घडते, तर आंब्यावर. मग आंबा खाल्ला का? होय. मग या वाक्यात कर्म कोणतं आहे, आंबा. एकदम सर्वात सोपं, एकदम इझी आहे. चला दुसरं प्रश्न घेऊया आपण. आता दुसरा प्रश्न घेऊया. पक्षी आकाशात उडाला. पक्षी आकाशात उडाला. आता पहिला उडणारा कोण आहे, आपण कर्ता शोधून घेऊ. उडणारा कोण? मग उडणारा कोण आहे, पक्षी आहे. पक्षी काय झाला या वाक्यात, कर्ता. त्याला काय म्हणतो आपण, उद्देश. ठीक आहे, कर्ता आणि उद्देश तुम्ही घेतला आता. ठीक आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न विचारायचा याला. ठीक आहे. आता प्रश्न असा विचारायचा की काय, याच्यामध्ये आपल्याला कर्म शोधायचं आहे. मग कर्म कसं शोधायचं, मग आकाश उडाला का, पहिला प्रश्न इथं घेऊया. आकाश उडाला का? मग आकाश उडतो का, मला सांगा, आकाश उडतो का? नाही. ठीक आहे, नाही. दुसरा प्रश्न करूया आपण. मग पक्षी उडाला का? पक्षी उडाला का? उत्तर काय येतंय, होय. मग हे होय आपण याला कर्म पण म्हणू. ठीक आहे. पण याच दुसरं असं आहे, आता ते वाक्यात महत्वाचं आहे. आता ते तुम्ही लिहून घ्या. काय म्हणणं आहे, परंतु कर्ता सुद्धा पक्षीच असल्यामुळे पक्षी हे कर्म नसून कर्ता आहे. काय आहे, कर्म नसून कर्ता आहे. कारण क्रिया करणारा आणि सोसणारा काय दोन्ही एकच घटक असेल तर अशा वाक्यात कर्म नसते. क्रिया करणारा आणि क्रिया सोसणारा हे दोन्ही जर एकाच वाक्यात असेल तर त्या वाक्यात कर्म नसते. लिहून घ्या डेफिनेशन. परंतु कर्म पक्षीच असल्यामुळे पक्षी हे कर्म नसून कर्ता आहे. कारण क्रिया करणारा आणि सोसणारा
शोषणारा एकच घटक असेल तर वाक्यात कर्म नसते. खूप इम्पॉर्टंट असं आहे, हे तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात याचं कन्फ्युजन करण्यासाठी, म्हणून तुम्हाला हे विशेष लिहून दिलाय. याच्या पहिले त्याला काय करायचं, प्रश्न विचारायचे. आता इथं पक्षी उडाला का, उत्तर होय आलं होतं, पण वाक्यात काय आहे, पक्षी हा कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे. आणि कर्ता हा वाक्यामध्ये काय म्हटलंय, वाक्यामध्ये म्हणजे ज्याच्यावर काय म्हणतात त्याला, पक्षी एकच असल्यामुळे पक्षी हे कर्म नसून कर्ता आहे. कारण क्रिया करणारा पण पक्षीच आहे आणि क्रिया सोसणारा पण पक्षीच आहे. त्यामुळे काय आहे, वाक्यामध्ये कर्म नाही, फक्त या वाक्यात आहे कर्ता, उद्देश आहे. आता असे आपण 3-4 ज्या वाक्यामध्ये काय आहे, क्रिया करणारा आणि सोसणारा दोन्ही एकच आहे, असे वाक्य तुम्हाला मी आता 4-5 लिहून देणार आहे. ते तुम्ही आता पहिलं वाक्य पहा. सोनालीने गुलाबाचे फूल तोडले. कर्म पण आहे आणि तोडणारा कोण, काय तोडलं आहे, फूल तोडले आहे काय, आपण प्रश्न विचारला, हे झालं कर्म. 2 नंबर मध्ये घेऊया. रामू बागेत पडला. पडणारा कोण आहे, रामू. मग रामू पडला का, असा प्रश्न विचारला. आता इथं 2 प्रश्न आपण काढू शकतो बघा. पडणारा कोण, तर आहे रामू. आणि रामू रामू बागेत पडला का, तर रामू बागेत पडला का, तर याचं उत्तर आलंय होय. पडला ना बागेमध्ये, तर मग तो काय झाला, कर्म हाच आला आणि कर्ता सुद्धा हाच आला. आणि कर्ता आणि कर्म दोन्ही जर क्रिया एकच सोसणारा असेल तर त्या वाक्यात कर्म नसून फक्त कर्ता उद्देश असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर राजाने प्रधानाला बोलवले. आता बोलवणारा कोण आहे, लिहून देतो. राजाने प्रधानाला बोलावले. आता बोलवणारा कोण आहे, सांगा मला. कोणाला बोलवले, बोलवणारा या वाक्यात कोण आहे, राजा आहे. मग राजा काय झाला, कर्ता, उद्देश, ठीक आहे. आणि मग कोणाला बोलवले, प्रधानाला बोलवले, हे झालं कर्म आणि हे झालं क्रियापद. त्याच्या खाली आता हे 2 प्रश्न तोंडी सांगतो. पोलिसांनी चोर पकडला. आता पकडणारा कोण आहे, पोलीस, कर्ता. आणि कोणाला पकडलं, कोणावर क्रिया झाली, चोराला पकडलं, म्हणजे क्रिया कोणावर झाली, चोर पकडण्याची क्रिया झाली, म्हणून कर्म कोणतं आहे, चोर आहे. राम आंबा खातो, मग खाणारा कोण आहे, राम झाला कर्ता, उद्देश. आणि कोणावर क्रिया झाली, आंब्यावर, तर आंबा झाला कर्म. अशा प्रकारे आपण आजचा कर्म हा जो टॉपिक आहे हा इथे संपवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद. उद्याला आपण कर्म विस्तार हा टॉपिक बघणार आहोत आणि त्याच्या नोट्स पण मी काढून घेतली आहे. आणि त्याच्यानंतर कर्म विस्ताराच्या नंतर विधानपूर्वक जे मी पहिले 5 लिहून दिले होते ते आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहे. आणि ते तुम्हाला बघून त्याचा चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे. आपल्याला बोर्ड छोटा असल्यामुळे आपले प्रश्न पूर्ण मावत नाही, त्याच्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने घेतोय. आपण नक्कीच मोठा बोर्ड घेऊया. आता बघा, इथं आपल्याला या वाक्यात जर कर्ता शोधायचा आहे, कसं शोधायचा, तोडणारी. आपण नारीचं नाही घेतलं ना, तोडणारी कोण आहे या वाक्यात,
तोडणारी आहे सोनाली, म्हणजे कर्ता. सोनाली कोण झाला या वाक्यातील? कर्ता. त्यालाच काय म्हणतो आपण? उद्देश. अशा प्रकारे वाक्यातील कर्ता कर्म शोधायचे. उद्देश आपण काय बघितलं? सगळ्यात पहिलं बघितलं कर्ता कसा ओळखायचा, नंतर उद्देश विस्तार बघितला, त्याच्यानंतर आपण बघितलं कर्म. आता आपल्याला जायचंय कर्म विस्तार आहे. हा टॉपिक उद्या बघूया. इथेच थांबूया व्हिडिओमध्ये. खूप खूप सर्वांचे धन्यवाद.